तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं बघितलं असेल की मला खूप ट्रेनिंगला चाललं त्याच्याचवरती ट्यूटर क्रिएट केले आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकडे तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा, सिलेक्ट करूया अशा प्रकारे आणि इथून ऍड करूया. फोटो ऍड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोचं ऑप्शन मिळून जाईल, आपल्या त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला 9.16चा रेशो आहे तो सिलेक्ट करून सिम्पली बरोबर 9 वरती क्लिक करायचं आहे. आता हा जो फोटो जाईल तो इथून तुम्हाला आहे ना स्क्रीनवर सेट करून घ्यायचा आहे. स्क्रीनवर सेट झाल्यानंतर आता सिम्पली आपल्या फोटोच्या पहिल्यांदा द्यायचं आहे. खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, अशा खाली आणा तर आपल्याला आहे ना बीट समजून घ्यायच्यात. तर ठीक आहे, आणि त्यामध्ये आपल्याला PNG ना बीटनुसार ॲड करायच्यात. आपले आता फोटो नाही करायचा. तर ठीक आहे, तुम्हाला समजून घ्यायचं कशा प्रकारे मी सांगतोय ते. तर सिम्पली हा बीट व्हिडिओ इथून अशा प्रकारे ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या फोटोची लेंथ असं शेवटच्या फोटोपर्यंत, म्हणजे शेवटचं नाही आपला शेवटच्या सॉन्ग जे पण आहे शेवटपर्यंत जेवढं सॉन्ग आहे तिथपर्यंत. तर ठीक आहे, इथून हे समजल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली की देऊन घ्यायच्या जसे मी येथे सांगतोय तशा प्रकारे. तर पहिली की आपल्याला पहिल्यांदा जुटत द्यायची, त्याच्यानंतर दुसरी आपली की कुठे द्यायची जिथं आपली दुसरी बीट बदलते तिथं दुसरी की द्यायची, तिसरी की आपली तिसरी जिथं बीट बदलते तिथं तिसरी की द्यायची. तर ठीक आहे, अशा प्रकारे. आता चौथी की आपल्या चौथी जिथं बीट बदलते तिथे द्यायची. चौथी बीट आपली ना चौथी आणि पाचवी बीट जिथं बदलते तिथं आपली की द्यायची. तर ठीक आहे, इथून आपण की देऊन घेऊया. अशा प्रकारे इथून आपल्याला 5 की दिल्यानंतर पहिल्या की पाशी येऊन सिम्पली हा जो फोटो असेल थोडा झूम करायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, पुन्हा आपल्या तिसऱ्या कीपाशी येऊन पुन्हा आपल्या हा फोटो झूम करायचा. आता आपल्याला सिम्पली शेवटच्या कीपाशी यायचं आहे आणि हा जो फोटो असेल ना सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे झूम करायचा आहे आणि तुमचा जो म्हणजे पाय असेल ना तिथपर्यंत अशा वेळी इथून सेट करायचं जसं मी ते सेट करतो तशा वेळी. ठीक आहे, तर इथून तुम्ही बघू शकाल की एकदा तुम्हाला आहे ना बीट व्हिडिओ इथून डिलीट करून दाखवतो. तर अशा प्रकारे तुमचा आहे ना शेवटच्या कीपाशी ना फोटो आला पाहिजे, एवढं लक्ष ठेवायचं कीनुसार. तर ठीक आहे, तर इथून हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, बीट व्हिडिओ आहे ना तो बीटनुसार इथून स्प्लिट करायचा. पहिली जिथे बीट बदलते तिथून, ठीक आहे, तिथे आपली बीट बदलते तिथून स्प्लिट करूया. पुढची बीट आपली इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया. तर ठीक आहे, अशा प्रकारे. आता ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. तर ठीक आहे, इथून स्प्लिट करूया. आता ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते. अशा प्रकारे हा जो बीट मोड असेल शेवटच्या बीट मापर्यंत मला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता पहिले जे PNG असेल इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. तर जे बीट व्हिडिओमध्ये जे आपण पहिलं PNG ना पहिल्या बीटला तेच इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. तर ते PNG तुम्हाला आपण दिलेलं आहे. सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पहिलं PNG तुम्हाला ॲड करायचं. तर ठीक आहे, हे तुम्ही बघू शकाल की इथे आपण पहिलं PNG तुम्हाला ॲड केलं. तर ठीक आहे, जे बीट व्हिडिओमध्ये येते तुम्हाला लिहिले का ना बीट व्हिडिओमध्ये तेच PNG सिम्पली तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या शेवटपर्यंत आहे ना इथून तुम्हाला जे PNG असतील ते तुम्हाला ॲड करायचे. आणि हे जे आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या 6व्या बीटपासून जे PNG चालू होतात ना हे तुम्ही बघू शकाल की ते आपले खाली येतं. तर ते PNG सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथून ॲड केल्यानंतर इथून आपण ॲड करून दाखवतो. तर हे PNG ना तुम्हाला आहे ना तुमच्या पायानुसार इथून ठेवायचं. तर ठीक आहे, अशा वेळी तुम्ही इथून PNG हलवू पण शकता जिथं तुमचा पाय असेल तिथं. फक्त अशा प्रकारे थोडा पुढं झूम करून अशा वेळी इथून सेट करा PNG. तर मी इथून आहे ना PNG आणि फोटो ॲड करून घेतो, म्हणजे परफेक्टमध्ये तुम्ही पण घ्या आता सांगितलं तशा प्रकारे. तर इथून बघू शकाल की सर्व PNG पण आहे ना परफेक्टमध्ये ॲड करून घेतले. तर अशा प्रकारे तुम्हाला पण तुमचे PNG असतील ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आता सांगितलं तशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आउटमधला फेड आउटचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा थांबायचं ना, इथं मा इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून लाईटमधला हा जो गॉड रेजचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. हा इफेक्ट तुम्हाला लाईटमध्ये मिळून जाईल. सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या पेक्षा चिल्ल्यानंतर असं शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ब्लर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा पहिल्यांदा यायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउट्रोमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लर नावाचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जेवढा आपला पहिलं PNG तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.